हॅलो एव्हरीवन, मी सदाशिव मोरे. आजच्या आपल्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो. आजचे आपले लेक्चर आहे वर्क पॉवर या टॉपिकवर. यामध्ये वर्क म्हणजे कार्य याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. तर सगळ्यात आधी वर्क किंवा कार्य म्हणजे काय त्याची व्याख्या बघून घेऊया. की वेन अ बॉडी इज डिस्प्लेस्ड बाय अप्लाइंग फोर्स ऑन इट देन वर्क इज सेड टू बी डन. म्हणजे काय की समजा एक प्लेन सरफेस आहे. या प्लेन सरफेसवर एक ठोकळा पडलेला आहे आणि या ठोकळ्यावर जर आपण काहीतरी बल लावला पी अमाऊंटचा, पी या व्हॅल्यूचा, आणि हा ठोकळा इथून ते इथपर्यंत काय झाला रे सरकून गेला. हे या अंतराला काय समजू आपण एस, आणि हे काय याला एकतर पी म्हणा किंवा अथवा एफ पण म्हणू शकता. तर हा ठोकळा या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत गेला म्हणजे काय झालं, वर्क झाले अथवा कार्य झाले असे म्हटले जाते. आणि वर्कचा फॉर्म्युला काय येतो मग एफ इंटू एस, म्हणजे बल इंटू किती अंतरने ती वस्तू सरकली त्यांचा गुणाकार, याला काय म्हटलं जातं वर्क किंवा कार्य. बरोबर. उदाहरणार्थ वर्कचे कुठले कुठले एक्झाम्पल आहेत तर गर्ल पुल्स अ ट्रॉली, म्हणजे एखादी मुलगी एक ट्रॉलीला ओढते आणि ती ट्रॉली जर काहीतरी अंतरने पुढे सरकली तर कार्य झाले असं काय आपण समजू. ओके. तर वर्कची व्याख्या काय आहे की वर्क डन बाय अ फोर्स ऑन अन ऑब्जेक्ट इज इक्वल टू द मॅग्नेट्यूड ऑफ द फोर्स मल्टिप्लाइड द डिस्टन्स मूव्ड इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. म्हणजे कार्य कशाला म्हणू शकतो आपण की कार्य हे कशाला इक्वल असते, लावलेलं बल गुणिले बल लावलेल्या दिशेमध्ये जे विस्थापन झालेलं असतं त्यांच्या गुणाकाराला काय म्हटलं जातं रे वर्क. ओके. वर्कचा एसआय युनिट काय न्यूटन मीटर किंवा त्याला जूल असंही म्हटलं जातं. तर CGS युनिट काय अर्ग. इट इज काय स्केलर क्वांटिटी आहे, म्हणजे अदिश राशी आहे, म्हणजे तिला फक्त काय स्वतःचं मॅग्निट्यूड आहे, कार्याला कुठली स्वतःची डायरेक्शन नसते. ओके. आणि एक जूल कशाला म्हटलं जातं की एक न्यूटन आणि एक मीटरने जर डिस्प्लेसमेंट झालं तर काय म्हटलं जातं एक जूल, आणि एक जूल म्हणजे काय 10⁻⁷ अर्ग. ओके. आता कार्य मराठीमध्ये म्हणजे एखादी प्रेरणा किंवा बल पदार्थावर कार्य करीत असेल तर त्या प्रेरणेत त्या पदार्थाला गतिमान करण्याची काय असते रे प्रवृत्ती असते. बरोबर. लावलेल्या प्रेरणे किंवा बलाने जर पदार्थ गतिमान होत असेल तर त्या लावलेल्या प्रेरणेमुळे कार्य झाले असे म्हणतात. मग अशी मी तुम्हाला सांगितलं की एका ठोकळ्यावर जर आपण बल लावलं आणि तो ठोकळा काहीतरी अंतराने पुढे सरकला तर कार्य झाले असं काय आपण म्हणू शकतो. ओके. कार्य जेव्हा होत असतं तर पदार्थ काय करतो विस्थापन करतो. विस्थापन तुम्हाला मी सांगितलं आहे की जर समजा बॉडी एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटवर गेली तर आपण काय म्हणू याला विस्थापन झाले असं म्हणू शकतो. ओके. विस्थापन जर होत नसेल तर कार्य काय होईल रे शून्य होईल, कारण की बल आपण लावतोय आणि जर विस्थापन होत नाही आहे तर कार्य काय झालं शून्य झालं. तर आता वर्कची व्याख्या काय आहे, पदार्थावर कार्य करणारे बल व या बलाच्या दिशेने पदार्थाने कापलेले अंतर यांच्या गुणाकाराला काय म्हटलं जातं रे कार्य असं म्हटलं जाते. त्याचा फॉर्म्युला काय W=F×S. आता पदार्थाचे विस्थापन बलाच्या दिशेने होत असेल तर कार्य काय असते रे धन असते. म्हणजे काय की समजा हा ब्लॉक आहे, या ब्लॉकवर मी बल लावला आणि जर विस्थापन पण याच दिशेने झालं तर आपण काय म्हणू कार्य काय आहे पॉझिटिव्ह आहे. आता त्याच्या उलट जर पदार्थावर बल लावलं F आणि जर विस्थापन या दिशेने झाले तर आपण काय म्हणू शकतो याला कार्य काय झाले ऋण झाले. अशी कंडिशन केव्हा येते रे की समजा एका उंच टेकडीवर काय रे एक दगड आहे, हा एक दगड आहे, हा दगड कुठल्या दिशेने येईल रे खालच्या दिशेने येईल. आपण बल या दिशेने लावू बरोबर F, आणि जर वजन दगडाचं जास्त असेल आपल्या लावलेल्या बलापेक्षा तर या दगडाचं विस्थापन कुठल्या दिशेने होईल रे खालच्या दिशेने होईल, म्हणजे वर काय झालं रे निगेटिव्ह झालं. बरोबर. आता
एखादा पदार्थ काही प्रेरणा राहून वर उचलल्यास कार्य काय होते रे? धन होते. परंतु विस्थापन गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध दिशेने होत असल्यास गुरुत्वीय बलाने केलेले कार्य काय होईल रे? ऋण होईल. ओके, हे पॉईंट आहेत मेन ते लक्षात ठेवा. इथं परत तेच एक्सप्लेन केलं आहे की वेन द वर्क अँड डिस्प्लेसमेंट आर इन द सेम डायरेक्शन देन द वर्क डन विल बी पॉझिटिव्ह. म्हणजे काय की लावलेले बल व झाले विस्थापन जर एकाच दिशेमध्ये असेल तर कार्य काय आहे? पॉझिटिव्ह आहे. म्हणजे उदाहरणार्थ एक मुलगा एखादी वस्तू त्याच्या स्वतःच्या दिशेने ओढतोय तर कार्य काय होईल रे? पॉझिटिव्ह होईल. नंतर निगेटिव्ह कार्य काय की वेन फोर्स आणि डिस्प्लेसमेंट आर इन द अपोजिट डायरेक्शन. म्हणजे काय की लावलेले बल व झालेले विस्थापन जर एकमेकांच्या विरुद्ध दिशेने असतील तर त्यांना काय म्हणू आपण? निगेटिव्ह वर्क किंवा ऋण कार्य. उदाहरणार्थ काय की जर एखाद्या हॉरिझॉन्टल सरफेसवरून काय बॉडी स्लाईड होते तर जो फ्रिक्शनचा फोर्स आहे तो काय होतो रे? अपोजिट डायरेक्शनने होतो. म्हणजे काय की बॉडीची मोशन जर या दिशेने असेल, फोर्स ऑफ फ्रिक्शन कोणत्या डायरेक्शनने असतो रे? या दिशेने असतो ना. जेव्हा मी घर्षण हे चॅप्टर शिकवलं होतं तेव्हा एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला. ओके, तर इथे काय होईल रे? निगेटिव्ह वर्क होईल. आणि झिरो वर्क केव्हा की फोर्स लावतोय म्हणजे आपण बल लावतोय पण वस्तूची डिस्प्लेसमेंट होत नाही आहे, म्हणजे विस्थापन वस्तू जागेवरून हालत नाही आहे, तर तशा कंडिशनमध्ये आपण काय म्हणू रे? झिरो वर्क झालं. ओके, आता कार्याचे एकक तर सी जी एस युनिट काय रे? अर्ग आहे. बरोबर. एम के एस युनिट काय? 1 जूल आहे. नंतर कार्य त्या विद्युत एकक काय राहतं रे? जे इलेक्ट्रिकल पॉवरचा फॉर्म्युला काय आहे की व्ही इंटू आय. बरोबर. तर 1 जूल वर्क ह्याच्यासाठी 1 वोल्ट इंटू 1 ॲम्पियर यांचा काय होतो रे? प्रॉडक्ट होतो. ओके, आता इथे परत काही पॉईंट आहेत की बलाची दिशा व प्रत्यक्ष विस्थापन यांच्यातील कोन दिला असल्यास एफ या बलामुळे पदार्थांचे होणारे विस्थापन एस हे बलाच्या कार्य करण्याच्या दिशेशी काय असतं रे? थिटा हा कोण करते? तर एफ इंटू कॉस थिटा हे काय रे? आपलं फॉर्म्युला येतो. आता कॉस थिटाचा फॉर्म्युला काय? लगतची बाजू भागिले कर्ण. बरोबर. लगतची बाजू काय रे? एस कॉस थिटा आहे. बरोबर. म्हणजे थिटा कॉस थिटा बरोबर काय? लगतची बाजू एस कॉस थिटा अपॉन एस. याच्यावरून आपण काय करू शकतो रे? प्रॉडक्ट काढू शकतो. प्रॉडक्ट काय येईल? एफ इंटू कॉस थिटा. बरोबर. हे बघा इथे दिलं आहे. जर ह्या पॉईंट मेन आहे की थिटा जर 0 डिग्री असेल तर वर्क काय असेल रे? मॅक्सिमम असेल. म्हणजे हा थिटा जो आहे तो जर 0 असेल तर वर्क काय असेल? मॅक्सिमम असेल. हे कसं डिराईव्ह करता? याच्यामध्ये कॉस थिटाच्या जागी जर 0ची किंमत टाकली तर एफची किंमत काय येते रे? मॅक्सिमम येते. आणि थिटाची किंमत जर 90 डिग्री टाकली तर वर्क काय होऊन जातं रे? डायरेक्ट 0 होऊन जातो. टेक्नॉमेट्रीचे ज्या किंमत आहेत त्या किमती टाकून हे ॲन्सर येतं. आता विस्थापन जर वर्तुळाकृती होत असेल तर टॉर्क बरोबर एफ इंटू आर हा फॉर्म्युला आहे. एफ इंटू आर इंटू 2πn म्हणजे रेडियनमध्ये जर अँगल मेजर केला आपण. ओके, याचे सग डायरेक्ट फॉर्म्युला आहे. तुम्ही तर डेरिवेशन कोणी विचारणार नाही. हे बघा पॉवरचा फॉर्म्युला आहे की टाईम रेट ऑफ वर्क डन बाय बॉडी इज कॉल्ड काय? पॉवर. म्हणजे काय? वर्क डन पर सेकंद याला काय म्हटलं जाते? किंवा वर्क डन पर युनिट टाईम याला काय म्हटलं जातं रे? पॉवर. म्हणजे एका एकक वेळमध्ये किती कार्य झाले याला काय म्हटलं जातं रे? पॉवर असे म्हटले जाते. पॉवर काय? एक स्केलर क्वांटिटी म्हणजे अदिश राशी आहे. त्याचं एस आय युनिट काय? जूल पर सेकंद किंवा वॅट. ओके, 1 किलो वॅट म्हणजे काय? 10⁻³ वॅट. 1 मेगा वॅट म्हणजे किती? 10⁻6 वॅट. 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती रे? 746 वॅट. हे 746 काय होतं रे? कमी जास्त होत असतं. ओके, 1 किलो वॅट आवर म्हणजे 3.6 इंटू 10⁻6 जूल. ओके, आता पॉवर म्हणजे शक्ती. कार्य होत असताना वेळ खर्च होत असतो. एकक काळात होणाऱ्या कार्याला म्हणजे पदार्थाच्या कार्य करण्याच्या दराला काय म्हटलं जातं रे? शक्ती म्हटलं जातं. शक्ती बरोबर काय? झालेले कार्य भागिले लागलेला वेळ. पी इज इक्वल टू डब्ल्यू डिवायडेड बाय टी. म्हणजे डब्ल्यूचा फॉर्म्युला काय? एफ इंटू एस. एफ इंटू एस अपॉन टी.
शक्तीचे एकक काय रे? वॅट आहे. ओके. नंतर अश्वशक्ती किंवा हॉर्स पॉवर. हॉर्स पॉवर मोजण्याचे एक औद्योगिक एकक आहे. एखादे यंत्र प्रत्येक सेकंदाला 75 मीटर इंटू के जी इतके कार्य करीत असेल तर एक शक्ती हॉर्स पॉवर असं समजले जाते. हॉर्स पॉवर काढण्याचं सूत्र काय आहे रे? की एच पी इज इक्वल टू एफ इंटू एस इंटू डिवायडेड बाय टी इंटू 75. का 75 का रे? हे 75 मीटर पर के जी मीटर इंटू के जी जर वर्क होत असेल एका मशीनद्वारे तर एक हॉर्स पॉवर आपण म्हणू शकतो. बरोबर. हे कन्वर्जन्स आहेत. हे कन्वर्जन विचारलं जातं परीक्षेमध्ये काही वेळेस. ओके. हे बघा. नंतर इंडिकेटेड हॉर्स पॉवर किंवा ब्रेक हॉर्स पॉवर म्हणजे काय? की कोणत्याही यंत्राने कार्य होण्यासाठी त्या यंत्राला काहीतरी शक्ती पुरवावी लागते. त्या पुरवलेल्या शक्तीवरून हॉर्स पॉवरला इंडिकेटेड हॉर्स पॉवर किंवा वर्क इनपुट म्हटले जाते. पुरवलेल्या शक्तीपैकी काही शक्ती यंत्राच्या घर्षणात कमी होते तर प्रत्यक्ष कार्य कमी मिळते. यंत्राने प्रत्यक्ष केलेल्या कार्यावरून काढलेल्या हॉर्स पॉवरला ब्रेक हॉर्स पॉवर म्हणतात किंवा वर्क आउटपुट असं म्हणतात. आणि ब्रेक हॉर्स पॉवर हे इंडिकेटेड हॉर्स पॉवरपेक्षा काय असते रे? कमी असते. म्हणजे काय? एक शॉर्टकट सांगतो. समजा एक काय रे? मशीन आहे. हे काय आहे? एक मशीन आहे. या मशीनला आपण काहीतरी काय देतो रे? वर्क इनपुट म्हणजे काहीतरी कार्य आपण या मशीनवर करतोय. तर त्या मशीनवर केलेल्या कार्याला काय म्हटलं जातं रे? इंडिकेटेड हॉर्स पॉवर. आता मशीनमध्ये काय असतात रे? वेगवेगळे सुटे भाग असतात म्हणजे गिअर्स, पुली वगैरे असतात ना. त्यांच्यामध्ये काय होतं रे? घर्षण होतं. मग घर्षणामुळे काय होतं रे? काही पॉवर काय होते रे? वेस्ट होते म्हणजे वाया चालली जाते. त्या वाया झालेल्या पॉवरला काय म्हटलं जातं रे? फ्रिक्शनल हॉर्स पॉवर म्हटलं जातं, FHP. आणि इंडिकेटेड हॉर्स पॉवर आणि फ्रिक्शनल हॉर्स पॉवर यांचा वजाबाकी करून जे काही उत्तर येतं म्हणजे जे इथे आउटपुटला उपलब्ध असेल मशीनच्या त्याला काय म्हटलं जातं रे? ब्रेक हॉर्स पॉवर. ब्रेक हॉर्स पॉवर मोजण्यासाठी डायनामोमीटर, प्रॉनी ब्रेक डायनामोमीटर, वेगवेगळे डायनामोमीटर असतात. ते तुम्हाला एवढं डिटेल नाही आहे. तुम्ही फक्त ही डायग्राम लक्षात ठेवायची की एक मशीन आहे. या मशीनला जे इनपुट देतो आपण ते काय असतं रे? इंडिकेटेड हॉर्स पॉवर. त्या मशीनमध्ये काहीतरी पॉवर वाया जाते ती काय असते रे? फ्रिक्शनल हॉर्स पॉवर. आणि या दोघांचा म्हणजे इंडिकेटेड हॉर्स पॉवर आणि फ्रिक्शनल हॉर्स पॉवर यांची वजाबाकी करून जे काही उत्तर येतं ते काय असतं रे? ब्रेक हॉर्स पॉवर, जे मशीनच्या आउटपुटला मिळतं. ओके. फॉर्म्युला पण आहे. फॉर्म्युला पण लक्षात ठेवायचा. नंतर आहे मेकॅनिकल इफिशियन्सी ऑफ द मशीन म्हणजे कार्यक्षमता. कार्यक्षमताचा एक सिंपल फॉर्म्युला आहे की इफिशियन्सी काय असते रे? आउटपुट अपॉन इनपुटचा रेशो राहतो. म्हणजे इफिशियन्सीला एन म्हणजे या लेटरने डिनोट करतात. त्याचा फॉर्म्युला काय? आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. ओके. असा फॉर्म्युला आहे. तर आउटपुट आपल्याला माहिती आहे मशीनचा आउटपुट काय असतं रे? ब्रेक हॉर्स पॉवर असतो आणि मशीनला इनपुट काय देतो आपण? इंडिकेटेड हॉर्स पॉवर देतो. मग त्याच्यावरून ब्रेक हॉर्स पॉवर डिवायडेड बाय इंडिकेटेड हॉर्स पॉवर इंटू 100 म्हणजे पर्सेंटेजमध्ये काढतो आपण. म्हणजे 50%, 60% जे IC इंजिन राहतं इंटरनल कंबशन इंजिन किंवा जे गाड्यांमध्ये जे इंजिन असतात त्यांना इंटरनल कंबशन इंजिन म्हटलं जातं. त्यांची पॉवर ही जवळपास 50 ते 60% असते. ओके. आणि त्याचा हा फॉर्म्युला आहे प्लानके डिवायडेड बाय 4500. ओके. हे तुम्हाला एवढं डिटेल नाही आहे प्लानके वगैरे. हे जे इंजिन सिलेंडर वगैरे असतात ना म्हणजे गाड्यांमधले जे इंजिन सिलेंडर असतात ब्लॉक वगैरे सिलेंडर ब्लॉक अँड पिस्टन असेंब्ली त्यांच्या रिलेटेड आहे. ओके. जर कोणाला इंटरेस्ट असेल तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता. ओके. याच्यामध्ये काय असतं म्हणजे एक शॉर्टकट सांगून देतो. हे काय असतं? सिलेंडर ब्लॉक. ह्या सिलेंडर ब्लॉकमध्ये हा काय रे? एक पिस्टन आहे. याला पिस्टन म्हटलं जातं म्हणजे जो इंजिनमध्ये रेसिप्रोकेट करत असतो. ओके. आणि त्याचा हा फॉर्म्युला आहे प्लानके डिवायडेड बाय 4500. ओके. आजच्या लेक्चरमध्ये जर काही अडचण असेल तर मला ग्रुपवर तसा मेसेज करायचा.